राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 आयोजक शिक्षण विभाग पंचायत समिती सिन्नर गटचर्चा विषय मराठी। हे एक प्रसिद्ध कवी आहेत। विविध साप्ताहिके मासिके दिवाळी अंकांतून त्यांनी कथा आणि ललित लेखन केलेलं आहे। निसर्ग आणि माणूस हा त्यांच्या लेखनाचा आवडता विषय आहे। या व्यक्तीचं वैशिष्ट्य असे आहे की या व्यक्तीचा जन्म भंडारदरा परिसरामध्ये झालेला आहे। त्यांनी लहानपणापासून तिथलं जे जीवन आहे त्या लोकांचं जीवन बघितलेलं आहे आणि अगदी खऱ्या जीवनावर आधारित त्यांनी कविता रचलेल्या आहेत। तर अशा अनेक कविता रचलेल्या आहेत। एक साहित्य संमेलन होतं, त्या साहित्य संमेलनामध्ये त्यांनी आपल्या वेगवेगळ्या कवितांचं सादरीकरण केलं। ते कवी कुणाला अगोदर माहीत नव्हते, पण जेव्हा त्यांनी त्या रानातल्या कविता सादर केल्या आणि त्या लोकांना खूप आवडल्या, सगळ्या साहित्यिकांनी त्यांचं खूप भरभरून कौतुक केलं आणि त्यांना सर्व साहित्यिकांनी रानकवी ही पदवी बहाल केली। तेव्हापासून ते रानकवी म्हणून ओळखले जातात। त्यांनी ज्या कविता लिहिलेल्या आहेत त्यांनी एका कविता संग्रहामध्ये त्या संग्रहित केलेल्या आहेत। त्या कविता संग्रहाचं नाव आहे वळीव आणि त्या वळीव या कविता संग्रहामधूनच एक कविता घेतलेली आहे ती आम्ही आज शिकवणार आहोत। कवितेचं नाव आहे वनवासी। या वनवासी कवितेमध्ये त्यांनी आदिवासी लोकांचं जीवन कसं असतं, डोंगरदऱ्यांमध्ये मुलं लहानाची मोठी कशी होतात, कोणत्या अडचणींना सामोरे जातात आणि निसर्गाशी त्यांचं किती अतूट असं नातं असतं याबद्दलचं वर्णन केलेलं आहे। ही कविता आपल्याला आमच्याच गटातील मॅडम डोंगर राजाची पोरकळ सुआईची आम्ही डोंगर राजाची पोरकळ सुआईची आम्ही उघडी बोडकी बाळ परभरा माईची आम्ही उघडी बोडकी बाळ परभरा माईची घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर खाऊ खडकाव बसून देव खुशी तडेकर खाऊ खडकाव बसून देव खुशी तडेकर खेळू टेकडी भवती पळू वाऱ्याच्या संगती खेळू टेकडी भवती पळू वाऱ्याच्या संगती वर पांघरू आभाळ लोळू पृथ्वीवरती वर पांघरू आभाळ लोळू पृथ्वीवरती आम्ही वाघाच्या लवडाचे आम्ही बांधार नळीचे आम्ही वाघाच्या लवडाचे आम्ही बांधार नळीचे गाव बहाळा पल्ल्याड आम्ही उंबर माळीचे गाव वल्हाळ पल्ल्याड आम्ही उंबर माळीचे बसू सूर्याचं हसून पाहू चंद्राक हसून बसू सूर्याचं हसून पाहू चंद्राक हसून बोलू वाजती कड्यांशी नाचू गोंगडी नेसून बोलू वाजती किड्याशी नाचू घोगडी नेसून टोई आभाळ झेलीत चालू शिवाच्या चालीत डोई आभाळ झेलीत चालू सिंहाच्या चालीत हिंडू झाडा कड्यावरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत हिंडू झाडाकड्यांवरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत आम्ही सशाच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून आम्ही सशाच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून हात लावून गंगना येऊ चांदण्या घेऊन हात लावून गगना येऊ चांदण्या घेऊन हात लावून गंगना येऊ चांदण्या घेऊन हात लावून गगना येऊ चांदण्या घेऊन पोरं कळस व्हायची सह्याद्रीच्या रांगा ज्या आहेत त्यातलं सर्वात उंच शिखर म्हणजे सह्याद्रीचं शिखर, त्याची आम्ही पोरं आहोत। आम्ही उघडी बोडकी बाळ परभर राहायची। आमच्या अंगावरती वस्त्र नसलं तरी चालते, रज्जा रक्षणापुरती आम्ही वस्त्र वापरतो, पण आमची आई ही कोण आहे तर आमची परवरा माई म्हणजे प्रवरा नदी आहे। तिच्या ह्या सगळ्या तिची माया तिची सगळी आम्हाला जी माया आहे प्रेम आहे ती आम्हाला ही प्रवरा माई देत असते। घेऊ हाताव भाकर वर
भाजीला भोकर. या रानावनामध्ये रानवनस्पती ज्या असतात त्या वनस्पती त्यांच्या झाडाचं आणि फळांचीच आम्ही भाजी करतो आणि ती भाजी आम्ही खातो. आम्हाला डायनिंग टेबल वगैरे नाहीये, ताट डिश वाटी चमचा पेले हे काहीही नाही, पण आम्ही आमच्या हातावरती भाकर घेऊन खातो. खाऊ खडका व बसून देऊ खुशीत ढेकर. आम्ही खडकावरती बसतो पण ढेकर देताना अगदी खुशीत म्हणजे आनंदानं आम्ही ढेकर देतो. आम्हाला कशाचीही बाधा होत नाही. हातही आमचे दुखलेले नसतात पण तरी सुद्धा आम्हाला या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंद प्राप्त होतो. पृथ्वीवरती बघा आमचे खेळ काय आहे तर डोंगर दर्या ह्याच्यामध्येच आम्ही खेळत असतो. टेकड्या सहजपणे आम्ही पळत पळत सर करतो आणि कशा पद्धतीने आमचं हालचाल आहे तर वाऱ्याप्रमाणे. ज्याप्रमाणे ही माणसं निसर्गामध्ये राहतात, नंतर फळं कंदमुळं खातात, त्याप्रमाणे त्यांचं शरीर सुद्धा लवचिक आहे आणि ही जी छोटी मुलं आहेत ती सहजपणे टेकड्या चढून जातात. वर पांघरू आभाळ किती सुंदर आहे की खूप मोठा व्यापक अर्थ आहे खरं तर ह्या वाक्यामध्ये. वर पांघरू आभाळ लोळू पृथ्वीवरती. आम्हाला ते काय म्हणतील महालांमधल्या गाद्या मऊ वगैरे कापूस वगैरे असं काही नाही. इथे ही पृथ्वी जी आहे तीच आमची आई आहे आणि आम्हाला हवं त्या ठिकाणी आम्ही राहू शकतो. आमचा अधिवास आहे किंवा आम्ही या निसर्गाच्या सान्निध्यात आनंदात इथे झोपू शकतो. आणि आभाळ हे आमचं पिता आहे की आभाळ जे आहे तेच आमचे वडील आहे आणि आपण म्हणतो की वडिलांचं छत्र. तर हे सगळं आभाळ जे आहे तेच आमच्यावर छत्र आहे आणि ही पृथ्वी जी आहे ती आमची आई आहे. असं निसर्गाच्या सान्निध्यात कायम आम्ही आनंदी असे राहणारे आहोत. आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही मांधार नळीचे, गाव वहाळ पल्ल्याड, आम्ही उंबर माळीचे. बघा आम्ही वाघाच्या लवणाचे. ज्या ठिकाणी डोंगरदऱ्यांमध्ये वाघांचं वास्तव्य आहे, ज्या पर्वताच्या प्रदेशामध्ये ज्या गुहा आहेत त्या ठिकाणी वाघ राहतात, अशा प्रदेशात आम्ही राहतो. तर ते आम्ही वाघाला घाबरत नाही किंवा वाघ सुद्धा आम्हाला आमचाच आहे, आमच्यातलाच एक आहे असं वाटतं. या ठिकाणी आपल्याला ज्ञानेश्वरांची जी विश्वव्यापक कल्पना आहे तर ते आपल्या निसर्गतः जी जपणारी माणसं आहेत काही वनवासी तर ह्यांच्या सुद्धा वागण्यातून आपल्याला हे निदर्शनात येतं. खूप काही मोठं सांगण्यासारखं आहे पण आपल्याला वेळेचं लिमिटेशन असल्यामुळे मी खूप कमी शब्दांमध्ये सांगते. आम्ही मांधार नळीचे. ज्या पठारी भागांमध्ये, ज्या पर्वतीय भागांमध्ये, ज्या भयांमध्ये वानरांचं माकडांचं अस्तित्व असतं अशा आम्ही दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणारी माणसं आहोत. निसर्गाच्या सान्निध्यात अनेक काय म्हणतील पक्षी आहेत, प्राणी आहेत, वनस्पती आहेत, ते सुद्धा आम्हाला आमचे बांधव आहेत. जसं आमच्या शरीरात आत्मा आहे, जीव आहे, तसं त्यांच्यातही आहे. म्हणून ते आम्हाला आमचे आपलेसे वाटतात. गाव वहाळ पल्ल्याड की ओहोळाच्या पल्ल्याड आमचं गाव वसलेलं आहे आणि अशा सुंदर निसर्ग सान्निध्यात आमचं वास्तव्य आहे. आणि आम्ही उंबर माळीचे आहोत. ज्या ठिकाणी उंबराची अनेक झाडं आहेत आणि उंबर हे फळ तुम्हाला माहिती अंजिरासारखं आहे पण त्याचा निसर्गतः गुण हा अतिशय थंडावा देणारा असा आहे. आणि आम्ही जरी या निसर्गात राहतो तरी आमचा दुसऱ्या कोणालाही त्रास नाही. आम्ही सुद्धा त्या उंबर माळ्यात राहून दुसऱ्याला शीतलता आनंद देणारे आहोत. साहित्यामध्ये राहणारी मुलं आहेत निसर्गाचं आणि त्यांचं अतूट असं नातं आहे. आता यांचं सर्व जे जीवन आहे ते पूर्ण उघड्यावर असल्यामुळे त्यांना ऊन वारा पाऊस या सर्व नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे सूर्याचं जे प्रखर ऊन असतं उन्हाळ्यामध्ये वगैरे तर या मुलांच्या अंगावर वस्त्र नसतं. आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे या चित्रामध्ये मुलं उघडी असतात, पूर्ण थोडंसं वस्त्र असतं आणि त्याच्यामुळे त्यांना उन्हाचा फार त्रास होतो. त्यामुळे सूर्याकडे बघून ते रुसून बसतात. मात्र चंद्राकडे बघून त्यांना फार आनंद वाटतो कारण डोंगरदऱ्यांमध्ये रात्रीचं शीतल असं चांदणं पसरलेलं असतं आणि त्या चांदण्याचं जे काही वातावरण असतं अतिशय आल्हाददायक असल्यामुळे मुलांना आनंद वाटत असतो. बोलू वाज तिकिंडी अशी म्हटलेले. आकाशामध्ये वेगवेगळ्या चांदण्यांचे समूह असतात. त्यामध्ये 3 चांदण्यांचा जो समूह आहे काय म्हणतात त्याला? त्रिकंड म्हणतो आपण. तर ते त्रिकंड असतील, सप्तर्षी असतील, या सर्व चांदण्या ही मुलं उघड्यावर राहत असल्यामुळे त्यांचं निरीक्षण करतात आणि त्यामुळे त्यांचं बारीक निरीक्षण असतं. काय आकाशामध्ये बदल होतात त्या सर्व बदल यांना माहीत असतात. त्यांचं जे वस्त्र आहे घोंगडी वस्त्र आहे. डोई आभाळ पेली चालू सिंहाच्या चाली, हिंडू झाडा कड्यांवरी बोलू पक्ष्यांच्या घरी. डोई आभाळ पेलले म्हणजे मोठमोठ्या संकटांचा सामना करणे. अनेक संकट आता आपण बघतोय की जो प्रत्यक्ष अनुभव घेईल तो कोणत्याही गोष्टीला सामोरा जातो.
मग ह्या मुलांनी अगदी लहानपणापासून तर मोठं होईपर्यंत सगळ्या गोष्टींचा सामना केलेला असतो. त्यामुळं भविष्यामध्ये कोणत्याही अडचणी नाही मुलं सामना करत असतात. सिंहाच्या चालीत चालतात, म्हणजे एवढ्या दऱ्यामध्ये राहतात पण त्यांच्यामध्ये एक रुबाबदारपणा आपल्याला दिसून येतो. त्या डोंगर दऱ्यांमध्ये राहण्याची सवय असल्यामुळे त्यांचं जे शरीर असतं ते शरीर एकदम कसं असतं, एकदम त्या शरीरामध्ये लवचिकता असते. त्याच्यामुळे ते जे काही तिथं म्हटलेलं आहे त्यांनी, तर आम्ही जे काही डोंगर चढत असताना कशाच्या चालीप्रमाणे चढत असतो, सशाच्या चालीप्रमाणे आम्ही ते डोंगर चढत असतो. जाऊन डोंगर येऊन हात लावून गगना घेऊ घेऊ चांदण्या घेऊन. मग त्या डोंगरावरती चढल्यानंतर त्या गटचर्चा विषय इंग्रजी. सहभाग मा श्री संजय शेलार आणि सहकारी. We forget, but we act, we remember. In the same way, our target language is to develop listening skill. Our class stage, pre-secondary stage, our target goal is to enable the student to listen and act. We are going to develop the competency, listening competency. Learning outcomes, students sing the poem with proper rhythm and actions. Our topic, poem, when you are happy. Keep silence, please listen. I would like to Londe madam to play the poem on your mobile. You have to listen it properly. We'll see the action, we'll see the demo after. Please listen it quietly. एकच मिनिट एक मिनिटाची ऍड करायची तिथे. Question is find out the action words from the poem. Means in this the words which show the action, the students have to find out from the poems. For example, clap your hands, clap. Show. These are the action words. Second descriptive question is how do you express your happiness? Student can express their happiness with the help of actions, with the help of face expression. So now in this poem, the students show the action with the help of show the happiness with the help of action. And short question is what is the name of the poet? So next based on the response. Next types of questions are based on the response. In this type, there are three types: written, oral, and practical. We ask the student in the written option, copy the poem from the textbook on your notebook. Then in oral question, sing the poem properly with action. And in practical, follow the actions of your teacher. Knowledge, understanding and application. For example, knowledge question is right opposite of happy. Which actions do you use to express your happiness? And application basis, write the poem at home. What do you do when you are happy? Different occasions, different situation. Can open-ended questions. Second question, closed-ended questions. Write similar of glad.
They are very familiar about the happiness. Happy they already know, but they know the similar word glad. Then recurring questions, how do you get your joy? Recurring questions, we can ask multiple choice question for learners. Already it was the concept of Londe madam and Jadhav sir. They are very good singer, they are very good dancer, they know the actions very well. All credit goes to Jadhav sir and Londe madam, Bachcha sir and Mr. Sela only participant. गटचर्चा विषय हिंदी। उसका एक गट कार्य हम लोगों ने पूरा किया हुआ है। इसमें हिंदी विषय है और इसका जो मेन टॉपिक है ध्येय निश्चिति क्या है, तो प्राणी मात्राओं के साथ संवेदना होनी चाहिए और प्रकृति का महत्व और मानव और प्रकृति का संबंध कैसा है इसके बारे में जानकारी छात्रों को मिलनी चाहिए। ये हमारा ध्येय हो सकता है। और जो क्षमता है इस पाठ की, तो पर्यावरण के प्रति जागरूकता निर्माण होना, जीवों के प्रति संवेदनशीलता और समस्याओं के हल करने की जो क्षमता है वो क्षमता हमें आनी चाहिए और प्रकृति से सीखने की क्षमता प्राप्त होना, ये इस पाठ की क्षमता दी गई है। और सबसे महत्वपूर्ण बात अध्ययन निष्पत्ति। इस गट कार्य में जो अध्ययन निष्पत्ति है तो छात्रों के पर्यावरण के महत्व के बारे में जानकारी मिलती है और छात्रों में से वाक्यांश को सीखने, पढ़ने और लिखने की क्षमताओं में सुधार आता है और छात्रों में जानवरों के प्रति संवेदनशीलता और सहानुभूति का विकास होता है। ये कहानी संवादात्मक कहानी है। एक तो इसमें संवाद कौशल्य जो भाषा का विकास होना चाहिए, ये भाषा विकास की ओर भी ध्यान दिया है। और दूसरी जो आधुनिक हमारी समस्या है, इस पर्यावरणीय समस्या, इन पर्यावरणीय समस्याओं का भी यहाँ जिक्र किया गया है। जो आज हम जंगलों को तोड़ते जा रहे हैं, जंगल नहीं बच रहे हैं और हमें ऑक्सीजन की मात्रा जो है इस कारण जो हमें न्यूनता प्राप्त हो रही है, ऑक्सीजन जो ज़्यादा मात्रा में हमें मिलनी चाहिए, या अनेक समस्याएं जो वर्षा होती है उसमें अनियमितता होती है, ये भी एक समस्या निर्माण हो रही है। और जो पशु पक्षी प्राणी है, जो हिंस्र प्राणी है, अब मानव की बस्तियों में आने लगे हैं। लेकिन हमारे जो बच्चे हैं, हमारे बच्चे क्या करते हैं कि जो उसमें से जो पालतू प्राणी हैं, जो खरगोश जैसे प्राणियों का यहाँ जिक्र किया गया है, जो सोनू मोनू नाम के जो प्राणी हैं, ये सोनू मोनू नाम के जो खरगोश के जो दो बछड़े हैं, और दोनों सोनू मोनू को लेकर एक पीयूष नाम का एक लड़का लेकर आता है जो जिसकी उम्र है 7-8 साल की। और इस 7-8 साल की उम्र वाला ये छोटा सा लड़का ये नहीं जानता कि जब हम उसे उसके माँ बाप से दूर लेकर आते हैं तो क्या वेदनाएं उनके माँ बाप क्या दुख होता है, ये उसे मालूम नहीं है। और उसके पिताजी जो है शैलेश, उसे ये सभी वेदनाएं, सभी संवेदनाएं मालूम है, लेकिन बच्चों के सामने वो भी कुछ नहीं कर पाते। जिद रखता है, उस जिद को पूर्ण करने के लिए दादी भी तैयार हो जाती है। दो सोनू मोनू नामक दो छोटे खरगोश के बच्चों को घर पर लाया जाता है। कुछ कारणवश सोनू का अंत हो जाता है। यह अंत का कारण दादी पीयूष को बताती है कि वो अपनी माँ पिता से दूर होने के कारण उनका अंत हो चुका है। तब पीयूष की ध्यान में आता है कि जब हम अपने सगे संबंधियों से दूर हो जाते हैं तो हमारा भी अंत हो सकता है क्या। तो दादी हाँ कहती है और यह समझकर पीयूष अंत में यह निर्णय ले लेता है कि सोनू का तो अंत हो चुका, मोनू बचा है, इसे भी अगर हम उनके माँ पिता से दूर रखेंगे तो उनका भी अंत हो जाएगा। और वह नन्हा सा बालक अपनी दादी से कहता है कि हम पीयूष को, मोनू को क्या करेंगे, जंगल में उनकी माँ पिता के पास छोड़कर आएंगे ताकि उनका अंत नहीं होगा। यानी प्ले स्कूल में पढ़ने वाला बच्चा समझ लेता है प्रैक्टिकल रूप से कि किस प्रकार अपने सगे संबंधियों से दूर रहने के कारण उनका अंत हो सकता है। तो यह बताने का प्रयास इस पाठ के माध्यम से किया है। और आगे खेलता है, पीयूष कौन से प्राणियों के साथ खेलता है,
कहानी तो हमने बताई। कौन से प्राणियों के साथ खेलता है बता सकते हैं आप? खरगोश के, लेकिन कौन से नाम? सोलोमन। ओके, बराबर। कहाँ पे है? कहाँ पे गटचर्चा विषय सूत्रांचा विस्तार करणे हे शिकवणार। त्यासाठी आपल्याला एकपदी आणि बहुपदी, ट्रायनॉमियल, बायनॉमियल, आता मला थोडं मराठीमध्ये नाही, त्यामध्ये आपण त्यांना पहिल्यांदा ते शिकवणार आहे। एकपदी कोणती, द्विपदी कोणती आणि त्रिपदी। त्यानंतर बैजिक राशी तयार होतात आणि मग बैजिक राशीमध्ये त्यांचा पुन्हा विस्तार येतो। विस्तारमध्ये आपली ध्येय निश्चिती त्यांना सांगितल्यानंतर बैजिक राशींची वजाबाकी बेरीज, जशा मूलभूत क्रिया आपण अगोदर सांगितलेल्या आहे त्यांना सांगायचं। पहिल्या मूलभूत क्रिया आहे, नंतर मग आपण त्याच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकीचे दोन विस्तार सूत्र तयार होतात। पहिलं आहे a प्लस b कंसाचा वर्ग, त्याच्यामध्ये a पहिलं पद आणि b दुसरं पद। त्याच्यानंतर मग आपण त्यांना शाब्दिक सांगू शकतो, पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण किंमत टाकून त्या विद्यार्थ्यांची क्षमता तयार करू शकतो। यामध्ये व्हेरिएबल, कोएफिशिएंट, लाईक टर्म्स, अनलाईक टर्म्स हे येतं असं समजून आपण हा पुढचा भाग दिलेला आहे। तर व्हेरिएबल म्हणजे काय, कोएफिशिएंट म्हणजे काय, लाईक टर्म्स कोणते, अनलाईक टर्म्स कोणते, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अध्ययन क्षमता जी आहे स्क्वेअर ऑफ a प्लस बी आणि स्क्वेअर ऑफ a मायनस बी यांचं विस्तारित रूप काय होतं आपण दाखवलेले। सपोज a स्क्वेअर ऑफ a प्लस 2ab प्लस b स्क्वेअर ऑफ b स्क्वेअर ऑफ a मायनस 2ab प्लस स्क्वेअर ऑफ b। मग यामध्ये आपण काय केलेलं आहे, किमती टाकलेल्या आहेत। सपोज a ची किंमत काय घेतलेली आहे आणि b ची किंमत 6 घेतलेली आहे, आणि शेवटी उत्तर जे आलेले त्याचं स्पष्टीकरण मॅडम देतील। सरांनी a अधिक b कंसाचा वर्ग आणि a वजा b कंसाचा वर्ग याचं विस्तार सूत्र सांगितले। आता त्याचं उपयोजन करायचे, तर कृतीपत्रिकेवर आधारित मी थोडंसं जाते, कारण आता फार 5वी 6वी पासून आपल्याला कृतीपत्रिका आलेल्या आहे। तर विद्यार्थ्यांना जर आपण कृतीपत्रिकेनुसार दिलेले जे उदाहरण आहे त्याच्यात काही रिकाम्या जागा ठेवल्या, तर रिकाम्या जागा ठेवल्या की विद्यार्थ्याची एक एक कृती करून आपण त्याला समोर बोलवू शकतो, आणि तुझ्या मताने इथे काय संख्या येईल किंवा कोणते अक्षर येईल, कोणतं चिन्ह येईल हे विद्यार्थ्यांकडून आपण भरू शकतो। आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञान, आकलन आणि उपयोजन ह्या तीनही कृती जेव्हा आपल्या या ठिकाणी पूर्ण होती तेव्हा त्या विद्यार्थ्यांची ती संकल्पना पूर्ण होऊ शकते आणि अध्ययन सहभाग पण होईल। हो, सहभाग पण होईल। यामध्ये या प्रकरणावर आधारित आम्ही काही वस्तुनिष्ठ प्रश्न विचारला आहे। तर विस्ताराचं सूत्र मांडलेलं आहे आणि गाळलेली जागा ठेवलेली आहे, म्हणजे जसं की ती 1 मार्काला आपल्याला विचारता येईल विद्यार्थ्याला, आणि तो तिथे बरोबर त्याचा आन्सर लिहिणार आहे। दुसरा प्रश्न लघुत्तरीमध्ये आपण त्या ठिकाणी कंसाचा विस्तार दिलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याला विचारलेलं आहे की एक पद त्यातलं गाळलेलं आहे आणि ते नेमकं काय तर ते त्यांनी सांगणं अपेक्षित आहे। आणि त्यातलाच तिसरा प्रश्न दीर्घोत्तरी विस्तार करा असं म्हटलेलं आहे, त्याला गणित दिलेलं आहे आणि ते स्टेप बाय स्टेप त्यांनी सोडवणं अपेक्षित आहे। उद्दिष्टानुसार प्रश्न निर्मिती आपल्याला यामध्ये करता येते, त्यामध्ये नॉलेज, कॉम्प्रिहेन्शन आणि ऍप्लिकेशन या 3 उद्दिष्टांचा वापर आपण इथे केलेला आहे। नॉलेज म्हणजे ज्ञानात्मक जे काही प्रश्न आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनी काय आत्मसात केलेलं आहे, 1 मार्कासाठी आपण त्या टाईपचे प्रश्न विचारू शकतो। त्यानंतर म्हणजे विद्यार्थी उदाहरणातील चल ओळखतो किंवा आपण त्याला सहगुणक आणि चल ओळखणे या टाईपचे प्रश्न त्यामध्ये विचारू शकतो। त्यानंतर आकलनात्मक प्रश्न, त्यामध्ये विद्यार्थी सूत्राचा वापर करतात किंवा एक्सपेन्शन करतात, a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट असा प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो। आणि त्यानंतर उपयोजन, त्यामध्ये ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आपण त्यामध्ये विचारणार, म्हणजे सूत्राचा उपयोग करून त्यांना दुसरं उदाहरण सोडवता तिथे आलं पाहिजे। विद्यार्थी सूत्रात किंमत टाकून तिथे उदाहरण सोडवतो। याच्यामध्ये थोडक्यात मी माझ्या वर्गात केलेली कृती सांगते की शैक्षणिक साहित्य जेव्हा मी बनवते स्वतः
तर विद्यार्थ्यांना बैजिक राशींचे अवयव शिकवण्यासाठी मी एक पास्कल ट्रायंगल पहिले शिकवला होता. पास्कल ट्रायंगल जर तुम्हाला कोणाला माहित असेल तर तुम्ही त्यांना नक्कीच अनुभवू शकता. पास्कल ट्रायंगल विद्यार्थ्यांना जर शिकवला बैजिक राशींच्या सूत्रांसाठी तर मुलं ही कृती इतके फास्ट करतात आणि त्यांनी स्वतः मला त्याच्यावर मॉडेल बनवून दिलं होतं. याच्यासाठी मी स्वतः माझ्या मुलाचे छोटे छोटे ग्लास वापरून कृती बनवली होती, त्याचं मॉडेल बनवलं आणि मुलांनी मला ते सूत्र तयार करून दिले आणि मुलांनी त्या पास्कल ट्रायंगलचा वापर करून विद्यार्थी बरोबर जी कृती दिलेली समोर तिथे येऊन बरोबर ती संख्या भरत होते आणि सूत्रामध्ये त्या किमती टाकल्यानंतर त्याचं आलेलं उत्तर हे ज्या विद्यार्थ्याला येत नव्हतं तो सुद्धा काढत होता. हा माझा स्वतःचा अनुभव आहे 7वीचा. काय दिलेल्या समीकरणाचा विस्तार सूत्राचा वापर करून आपण उदाहरण सोडवू शकतो. त्याचप्रमाणे विस्तार सूत्राचा उपयोग करून त्यांची किंमत देखील काढू शकतो. आता मी शिकवत होतो, पहिले शिकवलं आणि मुलांना सहज बघितलं कोणाला आलं त्यातल्या 2 ते 3 विद्यार्थ्यांना पटकन, परंतु मी पुन्हा ते उदाहरण दुसऱ्या मेथडने घेतलं आणि घेतल्यानंतर प्रत्येक, आता तुम्हाला जो वाटेल, प्रत्येक मुलाला मी म्हटलं आता मी काहीच बोलणार नाही, ज्याचं उदाहरण झालेलं असेल त्यांनी माझ्या घरचं तपासून घ्यायचं. जवळजवळ 90% विद्यार्थ्यांनी मॅडम उत्तर बरोबर सोडलं याच. आणि हे उदाहरण दिसायला खूप सोपं वाटतं, दिसायला सोपं वाटतं, पण जेव्हा प्रत्यक्ष सोडवायला जातो तेव्हा जमत नाही. जर असं केलं मुलगा बोलवला आणि बोलवला आणि बरोबर आहे त्यालाही वाटतं नाही आणि त्याचं महत्व त्याला येतं असा त्याचा कॉन्फिडन्स आला आणि मुलं सांगतात सर आणखी द्या आणखी द्या आणखी. फक्त आपण काय करायचं, व्हेरिएबल बदलायचं, किमती बदलायच्या, आपण गटचर्चा विषय सायन्स. खडा दगड सर्व सेम आकाराचे दिसतंय नाही, लहान मोठे हे काय दिसतंय? पान. या हातामध्ये काय आहेत सर? आहेत की नाही? बरोबर. मग असे अनेक पदार्थ आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो, त्यांची नावं सांगा बरं पटपट, म्हणजे आपल्याला पटपट जाते. टेबल दिसतोय, इथे खुर्ची दिसते, बरोबर. पदार्थ नाही ना मॅडम, स्टेट्स असतात, अवस्था असतात. यांना काय म्हणतात, त्या अवस्था कोणत्या, याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. मग बघा मुलांनो, आता मी तुम्हाला हे दाखवलं, मी घेतलाय स्थायू विभाग. आता हे आपण थोडंसं बाजूला ठेवू, म्हणजे प्रश्न प्रकार आहेत आपण घेणारच आहोत, पण आपण कसं टीचिंग करतो याच्यात त्याच्याबद्दल आपण बघू. तर हा आहे दगड म्हटले, बरोबर, किंवा अशा अनेक वस्तू इथे दिसत आहेत. सर्वांना आकार आहे का? दिसतोय आकार आहे ना मॅडम? म्हणजे सारखा नाही, वेगवेगळा आहे. बेंचेसला वेगळा आकार आहे, ब्लॅकबोर्डला वेगळा आहे, प्रत्येक गोष्टीला इथे आकार आहे. प्रत्येक गोष्टीला आकार देखील नाही. म्हणजे ज्या स्थायू मला कन्सेप्ट करायची आहे स्थायू, तर मी इथे दगड घेतलाय, खिडकी असेल, इथे प्रत्येक पदार्थाला आपल्याला आकार दिसतोय. मग स्थायू पदार्थाला विशिष्ट स्वतःचा आकार असतो. गोष्टीला त्यात मी वेळ घालवत नाही जास्त, प्रत्येक गोष्टीला आकार हे कळालंय. आता वही आहे, तिला पण आकार आहे, पुस्तक आहे, त्याला पण आकार आहे. परंतु जेव्हा आपण ह्या वस्तू, आता समजा हा दगड आहे, हे दगड एकत्र करू, पूर्ण ठेवू, आपण बांधकाम करतो बघा, तेव्हा ट्रकच्या ट्रक आपण खाली करतो, तेव्हा तिथे काहीतरी तयार होतो, त्या खड्यांचा, दगडांचा काय तयार, ढीग. मग तो झाला आकारमान. आणि विशिष्ट आकारमान देखील असते. मग त्याच्यात आपण आता प्रश्न प्रकार भरपूर आहे, मग वेळ घालू की नको, पुढचं घेऊ. आता द्रव हे काय आहे? पाणी आहे, पण ते कशामध्ये आहे? बॉटलमध्ये आहे. मी ते काय केलं, फक्त ग्लासमध्ये होतं, तर त्याला कसला आकार प्राप्त झाला? ग्लासचा आकार प्राप्त झाला. म्हणजेच द्रवाला हा स्पेसिफिक असा आकार नसतो, तो ज्या भांड्यामध्ये टाकतात तसा त्याला आकार प्राप्त होत असतो. त्यानंतर आकारमान बघितलं तर समजा हा झाला बॉटल आणि ग्लासचा भाग झाला. मोठमोठे जे काही धरण असतात, नदी असतात, त्यांना काय आकारमान प्राप्त होतो. ज्या मोठ्या, जसं मॅडमांनी सांगितलं की दगडाचा ढीग तयार होतो,
तसा पाण्याचा तलाव तयार होतो, नदी तयार होते, समुद्र तयार होतो. म्हणजेच पाण्याला हा स्पेसिफिक असा आकार नसतो. धन्यवाद. आता या 6वीच्या इयत्तेमध्ये आपण त्या अवस्थेत तुम्ही उदाहरण सांगायचंय. हवा दिसते का आपल्याला? नाही दिसत, पण जाणवते. आता आपण वर्गात बसलोय, हवा जाणवते का तुम्हाला? पंखा चालतोय त्यामुळे आपल्याला ती हवा जाणवते आहे. तर वायू अवस्थेचं महत्वाचं उदाहरण म्हणजे हवा किंवा इतर वायू. या वायूला आकार नसतो, पण तो वायू जेव्हा एखाद्या बंदिस्त जागेमध्ये बंद केला जातो तेव्हा त्या बंदिस्त जागेचा तो आकार घेतो. त्याचं उदाहरण म्हणजे फुगा. आपण जेव्हा तोंडाने फुग्यामध्ये हवा भरतो तेव्हा जसजशी हवा फुग्यामध्ये जाते तसतसा फुग्याचा आकार वाढतो. म्हणजे हवेमुळे त्या फुग्याचा आकार वाढतो. याचाच अर्थ वायूला आकारमान त्या पदार्थाच्या बंदिस्त जागेमध्ये तो असतो, त्या जागेचं त्याला आकारमान मिळतं, पण स्वतःचा आकारमान त्याला नसतं. गटचर्चा विषयी समाजशास्त्र. प्रश्न निर्मिती ज्ञानावर प्रश्न, शिवाजी महाराजांच्या लढाईचे तंत्र कोणते होते? त्यानंतर आकलनावर प्रश्न आहे, किल्ल्याची माहिती सांगतो. त्यानंतर उपयोजन प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे जीवन प्रश्न करा. त्यानंतर विचार प्रवर्तक प्रश्न आहे, विचार करणारा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांनी अंगीकारलेले मुख्य भ्रष्टाचारावर आधारित एक सुंदर नाटक. यहाँ कौन है गोरा, यहाँ कौन है काला, यहाँ कौन है गोरा, यहाँ कौन है काला. अरे भाई, भ्रष्टाचार तो है हमारा नारा, भ्रष्टाचार तो है हमारा नारा. अरे ओ बिटुआ, बोलो भैया, क्या नाम है तुम्हारा? राम प्रसाद. भैया राम प्रसाद, हमारे मोहल्ले में एक राम प्रसाद है. ओ कुछ काम करता है, लेकिन तू तो बस ससुरा बहुत बड़ा दिखाई देता है. मुझे बता, तू कितनी कक्षा तक पढ़ा है? एमए बीएड. अरे पाटिलवा बिटुआ, इसको 12वीं नहीं पास किया तूने. ये एमए बीएड क्या है, छोटा क्लास का है ये. इसको 12वीं तक पढ़ाना चाहिए था ना. अच्छा जाने दो, मुझे बता बिटुआ, आप कितना देंगे? भैया इसको बता दें क्या देंगे? अरे भैया कुछ लेने के लिए कुछ देना पड़ा है. कितना देंगे? अरे ये क्या बोल रहा है, क्या देंगे क्या देंगे, इसको बताया नहीं क्या तुमने? अरे भैया सुनो जरा, तनी नजदीक आओ. देना पड़ता है. क्या है ना, हमारे यहाँ जो जेब है ना थोड़ा ढीला ढीला है, तो थोड़ा टाइट करवा दीजिए. कितना टाइट करवा? भैया देखो, अभी क्या हमारा बीवी हुआ है, इतना टाइट करवा के देंगे. कैसा बोलता है बेटा? अरे भैया थोड़ा इधर उधर करके थोड़ा ला के दीजिए. अभी देखो भैया, हम है खादी का आदमी और आपको चाहिए खाकी का आदमी. बनना है कि नहीं बनना है? बनना है. अब खाकी का आदमी क्या करता है, खादी की सेवा करता है, बराबर की नहीं. तो तुम हमारी सेवा करोगे और हम तुमको मेवा देंगे. तो थोड़ा नजदीक आइए भैया, तो थोड़ा दीजिए ना, दीजिए ना. कितना देंगे तुम? अरे दो ना, कितना भी दो, हम लेने को तैयार है सिर्फ. अभी देखो ये बिटवा कुछ बोलत नहीं है. मेरा भारत देश महान, मेरा भारत देश महान. यहाँ नेताओं का भी होता है अपमान. क्या करें, ये अपमान करते हैं. दीजिए. अरे देवता बाबा